नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळींपासून खूपच टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत। घरातली कुठलीही 1 वाटी सेट करा आणि तिने इथे सगळं साहित्य मोजून घ्या। इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता जे तुम्ही घरी भात बनवण्यासाठी वापरता। यानंतर अर्धी वाटी यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर पाव वाटी इथे मी उडदाची डाळ घेतली आहे आणि पाव वाटीच इथे तुरीची डाळ घ्यायची आहे। आता यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घालते। आता पाणी घालून तांदूळ आणि डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे मी डाळ तांदूळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि यानंतर यातलं पाणी काढून टाकलं। आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तर झाकून मी हे 5 तास बाजूला ठेवून देते। तर इथे 5 तास झालेत आणि डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे, डाळ अगदी सॉफ्ट झाली आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। इथे मी 2 बॅचेसमध्ये हे वाटून घेणार आहे। तर यातलं अर्ध मी काढून घेते, यातलं पाणी निथळून काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। पहिल्या बॅचमध्येच मी अर्धी वाटी दही घालते आणि नंतरच्या बॅचमध्ये फक्त पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। पाणी अगदी कमी घालायचं आहे, फक्त वाटण्यापुरतं पाणी घालायचं आहे। यातलंच थोडंसं पाणी इथे मी घालते। आता हे सगळं वाटून घेऊया। तर इथे पहा सगळं मी वाटून तयार केलं आहे। अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला झाकून कमीत कमी 8 तास किंवा रात्रभर फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे आता 8 तास झालेत, आपण हे पाहूया। तर हे आपलं तयार पीठ छान असं फर्मेंट झालं आहे। पहा मस्त जाळी आली आहे। एकदा मिक्स करून घेऊया। हे मला खूप घट्ट वाटतं, तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। तर हे असं आहे पहा। आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी सुरुवातीला हिरवी मिरची आणि आलं घालते। हिरवी मिरची बारीक चिरून घेतले आणि आलं किसून घेतलं। यानंतर किसलेला गाजर घातला, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर इथे मी अगदी बारीक चिरून घेतलेला कोबी घालते। तुम्ही याऐवजी दुधीसुद्धा किसून घालू शकता। इथे आता शेंगदाण्याचा कूट घालते। तर शेंगदाणे भाजून मी जाडसर वाटून घेतलेत। हे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। या भाज्यांबरोबरच तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घातले, अर्धा चमचा जिरं घातलं। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा स्वीटकॉर्नचे दाणे घालू शकता। मिक्स करून घेऊया। भाज्या घातल्यानंतर हे थोडंसं आणखी घट्ट झालं आहे। तर आज यापासून आपण हांडवो बनवतो आहे। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। यामध्ये आपण भरपूर भाज्यासुद्धा घातल्यात। थोडंसं पाणी घालून याला मी पातळ करून घेतलं। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली। यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल पसरवून घेऊया। थोडीशी यावरती मोहरी घालायची आहे। तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर तुम्ही इथे थोडेसे घालू शकता।
थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि यावरती आता 2 चमचे तयार पीठ घालायचे. आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हे भाजून घेऊया. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. पाहूया, उलटून घेऊ. तर पाहू शकता किती मस्त दिसतंय, हे खूप छान रंग आलाय. आता यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं. तर इथे पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झालंय. काढून घेऊया. आणि इथे आता आणखी एक मी बनवून घेते. तुमच्याकडे जर अशी कढई नसेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मग डोसा तव्यावरती सुद्धा बनवू शकता. पुन्हा इथे मी तेल घातलं, त्यावरती मोहरी घातली आणि कढीपत्ता घातला आणि 2 चमचे पीठ घातले. झाकण ठेवून भाजून घेऊया. उलटून घेतलंय मी आणि पहा मस्त रंग आलाय. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं हे तयार झालंय. काढून घेऊया. तुम्ही हे टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता किंवा कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता. इथे मी खोबऱ्याच्या चटणी बरोबर हे सर्व केले. तर खूपच पौष्टिक असा हा नाश्ता तयार आहे. मुलं भाज्या खात नाहीत, अशा पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या देऊ शकता. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा, अगदी सॉफ्ट होतं आणि आतपर्यंत छान जाळीदार होतं हे. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.